इराण आणि इस्रायलचं युद्ध शमलं असलं तरी अजूनही पुढचा काही काळ दोन्ही देशांमध्ये विशेषतः इराणमध्ये अस्वस्थता कायम राहणार आहे। दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकणार अशी चिन्ह दिसत असतानाच भारताच्या नागरिकांना इराणमधून मायदेशी आणायला सुरुवात केली। ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत भारताने जवळपास 3000 नागरिकांना परत आणलंय। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा समावेश आहे। मात्र इतक्या मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी इराणला का जातात आपण पाहूया। वो शुक्र है एम्बेसी वालों का, मोदी सरकार का, कि उन्होंने हमें यहाँ तक पहुँचा दिया। बहुत अच्छा लग रहा है, फीलिंग लाइक कमिंग बैक टू होम। भारत आके तो बहुत अच्छा एहसास हो रहा है हमें। आप लोगों की बहुत शुक्रिया अदा करें हम। बहुत सबको बहुत बहुत शुक्रिया, उनके लिए थैंक यू कहना चाहता हूँ। आई लव इंडिया। हिंदुस्तान जिंदाबाद। इराणमधून भारतात परतलेले हे सगळे आनंदात आहेत आणि सरकारचे आभार मानतायत। युद्धाच्या मोठ्या संकटातून सुटून हे सगळे सुखरूपपणे मायदेशी परतलेत। इस्रायल आणि इराण युद्ध पेटताच भारत सरकारने ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधल्या भारतीयांना मायदेशी आणायला सुरुवात केली होती। भारतातून हजारो विद्यार्थी इराणमध्ये शिक्षणासाठी जातात। इराणमध्ये साधारणपणे 10,765 भारतीय नागरिक राहतात। त्यापैकी सुमारे 1500 हे भारतीय विद्यार्थी आहेत। जम्मू काश्मीर आणि लडाखमधल्या भारतीय नागरिकांचं इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे। बहुतेक भारतीय इराणमधल्या तेहरान आणि जायदानमध्ये राहतात। भारतीय विद्यार्थी इराणमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षणासाठी आणि धार्मिक शिक्षणासाठी जातात। इराणच्या तेहरान, कोम आणि शिराजमध्ये भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात। इराणमध्ये वैद्यकीय शिक्षण तुलनेने स्वस्त आहे। आधी भारतीय विद्यार्थी रशिया आणि युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जात होते, पण रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी इराणमध्ये जाऊ लागले। इराणमध्ये वैद्यकीय शिक्षणाची फी 6 वर्षांसाठी अंदाजे 30 लाख इतकी आहे। इराणच्या कोम आणि मशहदमध्ये शिया समुदायातली मुलं धार्मिक शिक्षण घेतात। इराकमधल्या नजफ नंतर इराणमधलं कोम हे शिया धार्मिक शिक्षणाचं प्रमुख केंद्र मानलं जातं। इराणमध्ये धार्मिक शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळते आणि त्यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च इराणी सरकार करतं। आता मात्र इराण इस्रायलचं युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातले विद्यार्थी इराणमध्ये दहशतीत होते। त्यांच्यापैकी काही जणांना रस्ते मार्गाने तर काही जणांना हवाई मार्गाने भारतात आणण्यात आलं। आपको लेके आए यहाँ पर? उन्होंने हमारे ऊपर बहुत एहसान किए, हम उनका तहे शुक्रिया अदा करते हैं। हम सब खुश हैं कि हमारा देश, हम जहाँ भी रहे, जिस हालात में, जिस सिचुएशन में हम रहे, वो हमेशा हमारी मदद करने के लिए पहल रहते हैं। हम सबका शुक्रिया अदा करते हैं। बहुत अच्छा महसूस कर रहे हैं हम। अमनीयत के गवर्नमेंट से हम शुक्रिया करेंगे। बच्चे आपके साथ कोई तकलीफ तो नहीं हुआ, बहुत अच्छा था। आप लोगों की बहुत शुक्रिया अदा करें हम। वहाँ के हालात बहुत ख़राब थे। अगर एम्बेसी वाले हमारे मैंने इंडिया वाले हमारे एम्बेसी वाले होटल वगैरह नहीं लेके जाते, अपने होटल में नहीं रखते, तो हम लोगों को बहुत परेशानी हो रही थी। वहाँ एक एक लम्हा काटने के लिए बड़ा मुश्किल हो रहा था। और साथ में मेरा ये एक छोटा सा बच्चा भी गया हुआ था और हमारे साथ कोई मेल नहीं थे। वो शुक्र है एम्बेसी वालों का, मोदी सरकार का, कि उन्होंने हमें यहाँ तक पहुँचा दिया। बहुत ही ज़बरदस्त नीति है मोदी जी की है और पूरे हिंदुस्तान को इस पर गर्व करना चाहिए कि मोदी जी जिस तरीके से अपने देशवासियों की परवाह करते हैं, उनको देखते हैं कि वो कोई मुसीबत में तो नहीं है, और अगर मुसीबत में होते हैं तो उनको अपने देश में वापस बुलाते हैं। भारताने आतापर्यंत जवळपास 2 ते 3 हजार भारतीयांना इराणमधून परत आणलंय। जे भारतीय नागरिक अजूनही तेहरानमध्ये आहेत आणि ज्यांना भारतात परतायचं आहे, त्यांनी तातडीने भारताच्या दूतावासाशी संपर्क साधण्याचं आवाहन भारताने केलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई। हिंदुस्तान जिंदाबाद। हिंदुस्तान जिंदाबाद।